लहानपणीच्या वेळेस हे शेंगदाणे छान असे शाळेच्या बाहेर मिळायचे, कागदामध्ये असे गुंडाळून द्यायचे, ते खाण्याची खूप अशी मजा यायची। तर तेच शेंगदाणे जर आपण घरी बनवले आणि मुलांना असं कागदामध्ये गुंडाळून खायला दिले तर ते आवडीने खातील। नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण लहानपणीची आठवण म्हणून खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते बघणार आहे। आणि बघा, मस्त कुरकुरीत बनवून तयार होतात, चवीलाही खूप छान लागतात आणि सेम चव तशीच येते। शेंगदाण्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात असे प्रोटीन असते, त्यामुळे मुलांना अवश्य असे बनवून खायला द्या। खूप टेस्टी हे खारे शेंगदाणे बनवून तयार होतात। तर रेसिपी खूप सोपी आहे, आपण रेसिपीला सुरुवात करूयाच। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। आणि मुळात म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघितला तर खारे शेंगदाणे छान असे कुरकुरीत होतील नाही, ते मध्येच नरम पडतील, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग मस्त असे कुरकुरीत आला की नाही आवाज, चला लगेच रेसिपीकडे वळूयात। बघा, आता इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे। तर या पाण्याचं प्रमाण मी या वाटीने मोजून 2.5 वाट्या पाणी घातलं आहे आणि 1 वाटी गच्च भरून असे शेंगदाणे घेतले। पाण्याला छान अशी खडखडून उकळी काढून घ्यायची आहे। बघा, उकळी येण्यास सुरुवात झाली की यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं। बघा, मस्त पाण्याला अशी दणकून उकळी आली आहे। आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। गॅस मंद आचेवर करून आपल्याला 10 मिनिटे हे शेंगदाणे चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचे आहे, जेणेकरून याला सुरकत्या पडत नाही। आता बघा, इथे 10 मिनिटे झाली आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगदाणे मस्त असे शिजले गेले आहे। तुम्ही बघू शकता यावरती छान अशा सुरकत्या पडल्या आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते, बघा अशीच आपल्याला उकळून घ्यायचे। आता इथे मी एक गॅस बंद करूया। शेंगदाणे संपूर्ण असे चाळणीवर काढून घ्यायचे आहे, यातील आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे। सगळे शेंगदाणे चाळणीवरती काढून घेऊया। बघा, इथे मी सगळे शेंगदाणे चाळणीमध्ये काढून घेतले आहे। यातील संपूर्ण पाणी असं निथळलं की मी एका सुती कापड्यावर 10 मिनिटांसाठी फॅनच्या हवेखाली सुकत ठेवणार आहे। तुम्ही सुद्धा असंच करा, चाळणीतील संपूर्ण पाणी निथळून घ्या आणि फक्त आपल्याला याचा ओलावा कमी करायचा आहे, कडकडीत असे सुकून नाही घ्यायचे। यातील ओलसरपणा कमी झाला पाहिजे म्हणून फक्त 10 मिनिटं फॅनच्या हवेखाली एका सुती कापडावर हे पसरून द्यायचे आहे। बघा, आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याचबरोबर शेंगदाणे सुद्धा सुकवून घेतले आहे। तुम्ही बघू शकता यातील फक्त हलकासा ओलसरपणा कमी व्हायला हवा। कढई व्यवस्थित गरम झाली। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून मीठ घ्यायचं आहे। मिठाला सुद्धा 5 ते 6 मिनिटं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। गॅस एकदम मंद आचेवर ठेवून आपल्याला हे मीठ भाजून घ्यायचं। आता बघा, इथे मस्त असं मीठ गरम झालं आहे। आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे। सगळे शेंगदाणे या मिठामध्ये घालून घ्यायचे आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे। यामध्ये सुरुवातीला शेंगदाण्याला मीठ चिपकतं, पण जसजसे ते भाजले जातील तसतसे मीठ असं शेंगदाण्यापासून वेगळं होते। तर मस्त हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। 10 मिनिटासाठी याला छान असं परतून घेऊया। लक्षात ठेवा, सतत याला परतून घ्यायचं आहे। इथं 10 मिनिटासाठी व्यवस्थित हे परतून घेऊया। आता तुम्ही इथे बघू शकता 10 मिनिटं हे शेंगदाणे सतत अशी फिरवत राहिली। तुम्ही बघू शकता शेंगदाण्याला जे आधी मीठ चिपकलं होतं ते असं निघून गेलं आहे आणि शेंगदाणे असे खरपूस रंगावर भाजून घेतले मी। तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा बदलला आहे। परफेक्ट आपण बाहेर कधी ना कधी असे खारे शेंगदाणे खाल्ले असतील, परफेक्ट तसं रंग आला याला, तुम्ही बघू शकता। आता आपण एकदा चेक करून बघूया, म्हणजे व्यवस्थित हे शेंगदाणे भाजले गेले आहे। आता गॅस करूया बंद। तुम्हाला मी आणखी एक शेंगदाण्याचे टरफल काढून दाखवते। बघा, असा एक शेंगदाणा घ्यायचा। बघा, सहज असं टरफल निघते आणि शेंगदाण्याचा व्यवस्थित असा रंग चेंजसुद्धा झाला आहे। आता शेंगदाणे लगेच काढून घ्यायचे, आपल्याला चाळणीमध्ये हे लगेच काढून घ्यायचे आणि झाले आपले मस्त असे खारे शेंगदाणे बनवून तयार। तर लहानपणीची आठवण म्हणून खारे शेंगदाणे इथं बनवून तयार आहे। तर चला म्हटलं मग लहानपणीची आठवण म्हणून खारे शेंगदाणे बनवूया। छान असे कागदामध्ये गुंडाळून द्यायचे, मस्त एकदम चविष्ट लागतात। कागदामध्ये असे शेंगदाणे भरून द्यायचे आणि ते शेंगदाणे खायची खूप अशी आतुरता असायची।
खायला मस्त टेस्टी लागायचे. तर आज आपण तसाच शेंगदाण्याचा प्रकार बघितला आहे. मस्त असे खारे शेंगदाणे आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला एक खाऊनसुद्धा दाखवते. मस्त झाले आहे, एकदम असे कुरकुरीत झाले आहे. तर शेंगदाणे खायचे मजा असे कागदामध्ये गुंडाळूनच आहे. असं कागद घ्यायचा, त्याचा रोल करायचा आणि मस्त यामध्ये असे शेंगदाणे भरायचे. तुमच्या घरात जर लहान मुली असतील त्यांना तुम्ही अशा प्रकारे शेंगदाणे बनवून खायला द्या, त्यांना नक्की आवडतील. खूप छान चवीचे हे खारे शेंगदाणे बनवून तयार होतात. बघा झाले की नाही आपले शेंगदाणे भरून. तर शेंगदाणे खायचे असतील अशाच पद्धतीने बनवायचे आणि मस्त एन्जॉय करून खायचे. खूप छान लागतात. लहानपणीची आठवण म्हणून आपले हे शेंगदाणे झाले तयार. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून बघा. मुलांना तुमच्या खायला द्या. यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात असे प्रोटीन असते. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे. खूप कमी वेळेत होते आणि मस्त खारे शेंगदाणे चटपटीत असे बनवून तयार होतात. तर खारे शेंगदाणे खासाल तर तुम्हाला लहानपणीची आठवण नक्कीच होईल. तुम्हीसुद्धा बनवून बघा, मुलांना खाऊ घाला. खूप छान चवीचे हे शेंगदाणे होतात. रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.